सोमवारी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार ठाणे लोकसभा मतदारसंघात शेवटच्या तासाभरात मतदारांनी भरघोस असं मतदान केलं। एकूण 52.9% मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये धुळे यांनी दिली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.9% मतदान झालं असून पुरुष आणि मतदारांचं प्रमाण 53.22%, तर महिला मतदारांचं प्रमाण 50.79%, तर इतर मतदारांचं प्रमाण 17.39% इतकं आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 60.8, तर 2014 मध्ये 50.85 आणि 2019 मध्ये 49.95% मतदान झालं होतं। यंदा 2% मतदान वाढल्याचं दिसून आलंय। ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात 4,57,359 मतदारांपैकी 2,23,898 मतदारांनी मतदान केलं। हे मतदान 48.95% इतकं आहे। ओवळा माजिवडा मतदारसंघात 5,09,227 मतदारांपैकी 2,58,255 मतदारांनी मतदान केलं, तर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात 3,28,054 मतदारांपैकी 1,84,522 मतदारांनी मतदान केलं। गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात विविध समस्या आणि अडचणींबाबत चर्चा तसंच मार्गदर्शन करण्यासाठी 7 ते 9 जून या कालावधीत ठाण्यातील कोकणीपाडा उपवन तलाव येथील मैदानात भव्य वातानुकूलित मंडपात गृहनिर्माण संस्थांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। शुक्रवार दिनांक 7 जून रोजी याचा उद्घाटन सोहळा, तर शनिवार दिनांक 8 जून रोजी महाअधिवेशन आणि 9 जून रोजी प्रदर्शन, तर सायंकाळी या कार्यक्रमाचा समारोप होईल। ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं होणारं हे ठाणे जिल्ह्यातील पहिलंच महाअधिवेशन असून सुमारे 8 ते 10 हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहतील। या कार्यक्रमासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असून उपस्थितांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून यावेळी गृहनिर्माण सोसायट्यांकरिता लागणारं किट दिलं जाणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। ठाण्यातील उपवन येथे प्रथमच होत असलेल्या या भव्य अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, गटनेते प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सहकार आयुक्त आदींसह अनेक मान्यवरही उपस्थित राहतील। या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास, त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेला पुनर्विकास प्रकल्प, स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या आणि स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसहाय्य, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्याबाबत सुधारणा तसंच आवश्यक ते बदल, याबरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसंच अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा देखील केला जाणार आहे। तसंच या अधिवेशनात या संदर्भातील वेगवेगळे ठराव देखील पारित केले जाणार आहेत। दरम्यान महाअधिवेशनात आयोजित प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था, त्याचबरोबर रेन हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल असणार आहेत। तेव्हा ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवण्यासाठी नोंदणी करावी अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा, असं आवाहन सीताराम राणे यांनी यावेळी केलं। हे सगळे शासकीय ठराव आपण वेगवेगळे करून शासनाकडे पाठवणार आहोत। या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर माननीय अजितदादा पाटील, सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील, त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे, आणखीन ठाणे शहराचे आमदार माननीय केळकर साहेब, संजय केळकर साहेब, निरंजनजी डावखरे, सहकार आयुक्त, प्रधान सचिव सहकार, असे सगळे अधिकारी या कार्यक्रमामध्ये, या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहे। सर, हा अधिवेशन किती दिवस? हे प्रदर्शन कम अधिवेशन असा हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे। 7 जून ते 9 जून असा हा कार्यक्रम असेल। 7 जूनला प्रदर्शनाचं उद्घाटन होईल
8 तारीखला हे अधिवेशन गृहनिर्माण संस्थांसाठी अधिवेशन आपण ठेवलेलं आहे आणि 9 तारीखला संध्याकाळी या प्रदर्शनाचा समारोप असं 3 दिवसाचा हा प्रदर्शन कम अधिवेशन असा कार्यक्रम ठेवलेला आहे। सकाळपासून हे लोकांसाठी असेल 3 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि लोकांना गरमीचा किंवा पावसाळ्याची शक्यता असल्यामुळे जे मंडप बनवणार आहोत ते वातानुकूलित आहेत, एसी असणार आहे, त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही त्याची दक्षता आम्ही घेतलेली आहे। मुळात सगळ्याच सोसायटीना आपण ठाणे जिल्ह्याचा विचार करता 32,000 गृहनिर्माण संस्था आहेत, महाराष्ट्राचा विचार केला तर 1,20,000 संस्था आहेत। सहकारी संस्थांमध्ये होणारे बदल हे सगळ्या राज्यासाठी होतात, त्यामुळे या अधिवेशनात कायद्यामध्ये जे बदल होतील ते सगळ्या राज्यासाठी होतील आणि पुनर्विकास करताना ठाणा MMR रिजनसाठी जे विषय आहेत ते सगळ्यांसाठी उपयुक्त होतील। जे पुनर्विकास रखडलेला आहे बरीच वर्ष, बिल्डरचे काही कारण आहेत, कोर्टात केसेस आहेत आणि तो सुटावा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे। 8 ते 10,000 गृहनिर्माण संस्था याच्यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे आणि त्या प्रकारे आपण प्रयत्न करतो आणि तुमच्या माध्यमातून आपण विनंती करतोय की यासाठी आपण लिंक बनवलेली आहे, त्या लिंकवर गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी पदाधिकारी नोंदणी करावी आणि त्यांना याविषयी काही अडचण असेल तर आमच्या हाऊसिंग फेडरेशनची ठाण्यात असेल, डोंबिवली असेल, मीरा भाईंदर असेल, बदलापूर असेल या ठिकाणी आमची कार्यालय आहेत, त्या ठिकाणी संपर्क साधावा। मात्र जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी तुमच्या वतीने मी विनंती करतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आहे। गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचं समजल्यानं मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांनी त्यांची तब्येत आणि सुरू असलेले औषधोपचार याबाबत माहिती घेतली। तसंच अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केली। पहुंच जाओ, मैं आ रहा हूँ। अरे वो ठीक है ना, दाबू नको। हाँ पहुंचता हूँ। साहेब, दिघे साहेबांच्या भगिनी यांची तब्येत सिरियस असल्यामुळे आपण या ठिकाणी भेटलेले आहात। त्यांना इकडनं त्यांना शिफ्ट केलेलं आहे। नेमका सध्या प्रकृती कशी आहे आणि डॉक्टरांचं काय मत आहे? ते आनंद दिघे साहेबांच्या भगिनी अरुणा गडकरी यांना पॅरालिटिक अटॅक आला आहे आणि त्यांना मी पाहायला आलो आणि नंतर डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची प्रकृती स्टेबल आहे आणि जे पुढचे जे काही उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे
मला वाटतं आता त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगला हे होईल, इम्प्रूव्हमेंट होईल आणि जे ट्रीटमेंट करायची आहे ती ज्युपिटरमध्ये केली जाईल. साहेब, गेले दीड तास झाला या विषयावरती आपण डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांचं काय मत आहे? नाही, मीटिंग झाली डॉक्टरांच्या बरोबर आणि ठरलं की बाबा आपण ज्युपिटरमध्ये शिफ्ट करू. तिथे सगळ्या इक्विपमेंट, सगळ्या ट्रीटमेंट्स, या सगळ्या MRI असेल, मग तिथे सगळं इन हाऊस आहे. त्यामुळे आपल्याला ट्रीटमेंटसाठी ते जादा बरं पडेल आणि त्यासाठी निर्णय घेतला आपण शिफ्टिंगचा. सर, पुण्याचं प्रकरण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातील काही भागातील पाणी पुरवठा गुरुवारी रात्री 12 ते शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. MIDCच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काटाई नाका ते शिळटाकी येथे जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री 12 ते शुक्रवारी रात्री 12 या कालावधीत पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे. या कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, प्रभाग क्रमांक 26 आणि 31 मधील काही भाग वगळता कळवा, वागळे स्टेट येथील रूपादेवी पाडा, किसन नगर क्रमांक 2, नेहरू नगर, कोलशेत, खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं दिली आहे.